नमस्कार मंडळी. तुम्हालाही माझ्यासारखंच चपाती करायचं म्हटलं की पीठ भिजवायचा खूप कंटाळा येतो का? तर यावरती एक उपाय आहे माझ्याकडे. अतिशय कमी मेहनतीमध्ये पीठ भिजवून आपण त्याच्यापासून अगदी सकाळी केलेली चपाती रात्री खातानाही मऊसूत कशी राहील यासाठी चपातीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. अतिशय मऊसूद आणि भरपूर लेयर्स असलेली चपातीची रेसिपी आहे. या रेसिपीमध्ये मी चपातीच्या 2 घड्यांचे प्रकार सांगितलेले आहेत आणि बिना तेलाची ही चपाती करून दाखवलेली आहे. तिन्ही प्रकारच्या चपात्या अगदी सकाळी केल्या तरी रात्रीपर्यंत नरम राहतील अशा आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चपाती बनवण्यासाठी इथे मी या वाटीने 2 वाट्या इतकं पीठ घेतलेलं आहे. कोणत्याही वाटीने किंवा घरातल्या कोणत्याही भांड्याने तुम्ही असं मेजरमेंट करून पीठ घ्या. अगदी सकाळच्या घाईत पटकन मऊसूत चपाती कशी करायची हेच पाहतोय आपण आज. 2 वाट्या पीठ घेतल्यानंतर थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं. पीठ भिजवण्यासाठी जास्त आपल्याला मेहनत घ्यायची नाही आहे. इथे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे तर 2.5 वाट्या पाणी घालून असं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पिठाचा फक्त असा गोळा करून घ्यायचा आहे. जास्त दाबून मळत बसायचं नाही. नुसता गोळा करून झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनटं पीठ मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत दुसरं काम करायचं. पाण्याचं प्रमाणही तुम्हाला सांगितलेलं आहे. 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे मी इथं. 2.5 वाटी पाणी घालून फक्त असा या पिठाचा गोळा करून घेतला. अतिशय ओबडधोबड असा आहे. पाहू शकता तुम्ही. अजिबात याला काही जास्त मरदणार नाही आहे मी. फक्त एक जीव करणार आहे गोळा आणि थोडंसं वरून पाणी लावून झाकण ठेवणार आहे. इथे पाहू शकता या पद्धतीचा. आता परातीला लागलेलं पीठ आहे ते थोडंसं पाणी घालून सगळं काढून घेऊन गोळा एकत्र करून वरून पाणी घालून झाकून ठेवूयात. लागलेलं बऱ्यापैकी पीठ काढून घेतलं आणि असाच ओबडधोबड गोळा थोडंसं पाणी असं शिंपडायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं. तुम्हाला जर फार वेळाने जर करायच्या असतील चपात्या तर अर्धा तासही असं पीठ ठेवलं तरी चालेल. आता मी एक 10च मिनटानंतर झाकण लगेचच उघडलं आणि याला थोडंसं तेल लावून मर्दून घेऊयात. जसं गोळा करून घेतलं ना त्याच पद्धतीने असं गोळा फक्त करून घ्यायचं आहे. तेल हाताला लावायचं आणि एकसारखा गोळा पीठ असं गोळा करून घ्यायचं. असं मऊसूत पुरणाच्या पोळीलाच होतं ना तसं हे पीठ होतं. किती छान कमी मेहनतीमध्ये अगदी मस्त असं हे पीठ मळून झालेलं आहे. चला आपल्याला ज्या आकाराच्या चपात्या हव्या आहेत ना त्या आकाराचे याचे गोळे करून घेऊयात. पिठाचे सगळे गोळे करून घेतलेले आहेत. आता यातला एक गोळा घ्यायचा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घड्या मी 2 दाखवणार आहे चपातीच्या कशा करायच्या. ही चौपदरी घडी आहे. नेहमी माझी आई लहानपणापासून मी जी पाहत आलेली आहे ती घडी आहे ही. या घडीने चपातीला खूप सारे लेयर्स सुटतात परंतु कोणाकोणाला ही घडी जमत नाही तर याच्या पुढे मी अजून एक साधी सोपी ही घडी दाखवलेली आहे. तीही तुम्ही पाहून करू शकता. चला आता चौपदरी घडी करून दाखवते मी तुम्हाला. तेल घ्यायचं आणि तेल अगदी काटोकाट लावायचं. थोडंसं तेल घेतलं तरी अगदी काटोकाट सगळं लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं चपाती अगदी काटोकाट टम्म फुगली जाते. ही दुसरी टीप. पहिली टीप पीठ कसं भिजवायचं ते आणि दुसरी टीप म्हणजे घडीला तंतोतंत काटोकाट तेल लावायचं. इथं आता मी चांगली पातळ अशी काटोकाट चपाती लाटून घेतली. चपाती लाटताना कडा चांगल्या सडकून घ्यायच्या आणि मध्ये थोडीशी गुबगुबीत ठेवायची म्हणजे टम्म फुगली जाते. आता तवा ठेवून घेतला. तव्याला तेल लावून घेऊयात. तेल लावलं की चपाती घालून घेतली. पाहिलं का किती काटोकाट आणि गुळगुळीत अशी छान चकाकी आली आपल्या चपातीला. अतिशय सोपी पद्धत आहे. अशाच मी नेहमी चपात्या करते. सकाळीची चपाती राहिली तर संध्याकाळी कळतसुद्धा नाही की ही सकाळची चपाती आहे. इतकी मऊ होते चपाती. पुढे मी अजून एक घडी कशी करायची हेही सांगितलेलं आहे आणि बिना तेलाची चपाती कशी करायची हेही सांगितलेलं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. स्किप करू नका. असं दोन्ही बाजूनी तेल लावून चांगली चपाती भाजून घ्यायची. पाहिलं का किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे. दोन्ही बाजूनी मीडियम गॅसवरती गवळी गवळी अशी आपण चपाती भाजून घेऊयात. लेयर्स खूप छान या चपातीला सुटल्या जातात. बारीक बारीक डाग पडत अशी चपाती मी भाजून घेतलेली आहे. टम्म फुगलेली मऊसूत अशी आपली 4 पदरी घडीची चपाती तयार झालेली आहे. अगदी सुबक अशी आणि मऊ. चला आता दुसऱ्या घडीची चपाती लाटून दाखवते मी तुम्हाला. ही घडी तर अतिशय सोपी आहे.
फक्त असं लाटून घ्यायचं. मगाशी जसं तेल लावलं तसंच तेल लावून घ्यायचं तंतोतंत कडेपर्यंत. परंतु या घडीमुळे ही अगदी खूप मऊ लुसलुशीत आणि पदरदार चपाती तयार होते बरं का. या पद्धतीने चुन्या करून घ्यायच्या, उभ्या आकारातच करून घ्यायच्या, चारी बाजूनी त्यांना गोळा करून घ्यायचं नाही. अशी ज्यावेळेला मला चपाती येत नव्हती घडीची त्यावेळेला आई मला अशी घडी करून द्यायची. या घडीने खूप छान चपात्या होतात. आता चला ही चपाती तशीच लाटून घेऊया. पहिली घेतली तशी. आता हे मध्ये लेयर झालेल्या दिसत आहेत ना, त्या त्याच्याच आहेत. कशाच्या? पदर सुटण्याच्या. पातळ अशी चपाती लाटून घेतली. चला आता ही भाजून दाखवते. जशी आलटीपलटी करत भाजून घेतली ना तशीच भाजून घ्यायची. किती सुरेख, अगदी मऊ टम्म फुगलेली चपाती होते बघा. या घडीने ही खूप सुरेख चपात्या होतात. चला आता ही चपाती काढून दाखवते तुम्हाला भाजून. या पद्धतीने गवळ्या गवळ्या अशा चपात्या भाजून घ्यायच्या. ही चपाती भाजून काढून दाखवते. आता चला, म्हटलं होतं ना की बिना तेलाची ही चपाती मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तीही करून दाखवते. आता आहे असाच गोळा घ्यायचा. ही मगाची चपाती सारखा लाटून घ्यायचा. फक्त घडी करायची नाही, आहे तसंच लाटून घ्यायचा. ही चपाती फारशी काही फुगली जात नाही, परंतु आहे तशी मऊसूत राहते बरं का मंडळी. चपाती घडीची नसल्यामुळे फुगत नाही, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. पण ही चपाती आहे तशीच मऊसूद राहते. बिना तेलाचं जर कोणाला खायला सांगितलं असेल घरात तर अशा चपात्या तुम्ही नक्की करा. पीठ या पद्धतीने भिजवून या पद्धतीने चपाती जर केली तर सकाळची चपाती संध्याकाळी खायला घेतली तर मऊच भेटेल, ही माझी गॅरंटी. मीडियम गॅसवरती अजिबात अलटीपलटी करत छान अशी चपाती ही भाजून घेतली. आता दिसताना किती सुरेख दिसते. अशीच शेवटपर्यंत संध्याकाळपर्यंत अशीच राहणार आहे ही. हातात घेऊन ही चपाती मी शेवटला दाखवणार आहे की किती मऊसूद बनलेली आहे. तर मंडळी, आज मी 3 टिप्स सांगितल्या याच्यामध्ये की एक 4 पदरी घडीची, एक गोल घडीची आणि ही बिना तेलाची अजिबात घडी न करता केलेली चपाती. कोणत्याही पद्धतीने तुम्ही चपाती करा, फक्त पीठ मी सांगितलंय त्या पद्धतीने मळा. तुमच्या चपात्या माझ्या चपात्यांसारख्या एक नंबरच होतील. ते मी सगळ्या चपात्या काढून घेतलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. अशा जाळीवरती चपात्या काढून घ्यायच्या. गरम गरम चपात्या डब्यामध्ये घालायच्या नाहीत अजिबात, नाहीतर त्यांना खूप पाणी सुटलं जातं आणि ओलसर होतात चपात्या. त्यामुळे अशा अगोदर जाळीवरती, तुमच्याकडे अशी जाळी स्टँड वगैरे नसेल तर तुम्ही चाळणीवरती काढल्या तरीही चालेल. आता आतपर्यंत बघा कसे लेयर सुटलेले आहेत आपल्या चपातीला. आहे ना मस्त चपाती? कशी वाटली आजची चपातीची रेसिपी हे मंडळी कमेंट करून नक्की सांगा. चला, एक चपाती हातात घेऊन दाखवते. किती मऊसूद झालेली आहे, पाहिलंत ना? रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी रेश्माज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थांबा, अहो अजून बिना तेलाच्या चपात्या ही किती मऊसूद आहेत या दाखवायच्या राहिल्यात की. किती मऊसूद झालेल्या आहेत, पाहिलंत का? आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.